नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, योजना दूतकरिता नवीन वेबसाईट जी आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे। तुम्ही आता वेबसाईटवरून आपले फॉर्म हे भरू शकता। आता ज्यांना माहीत नसेल की योजना दूत काय आहे, तर शासनाकडून ग्रामीण व शहरी भागात 50,000 योजना दूतांची भरती निघाली आहे। शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हे त्या योजना दूतांचे कार्य राहणार आहे। हे प्रोग्राम 6 महिन्यांसाठी राहणार असून यासाठी 10,000 रुपये मानधन जे आहे ते दिले जाणार आहे। आता याची पात्रता काय, तर अर्जदाराचे वय हे 18 ते 35च्या दरम्यान असावा। कोणत्याही शाखेचा तो किमान पदवीधर असावा। उमेदवाराला संगणक ज्ञान म्हणजेच कॉम्प्युटरचे नॉलेज असावे। उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते हे आधार संलग्न असावे। आता यासाठी अर्ज कसा करावा, तर सर्वात अगोदर तुम्हाला mahayojanadut.org या वेबसाईटवर यायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईटवर आल्यावर रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करा। खाली तुम्हाला यूथ असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा। नवीन पेज ओपन होईल। तुम्हाला खाली यायचे आहे। या ठिकाणी कन्सेंट बॉक्सवर क्लिक करून खाली तुमचा आधार नंबर टाका। त्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। येथे आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करून गेट OTP वर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल। ते OTP या ठिकाणी टाकून आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करा। नंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। अशा प्रकारच्या काही एरर आल्यास पुन्हा प्रयत्न करून व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। व्हेरीफाय झाल्यावर तुमचे नाव व तुमचे जन्मतारीख हे ऑटोमॅटिकली येथे येऊन जाईल। आता खाली येऊन येथे तुमचे ईमेल ID टाका। कन्फर्म ईमेल ID येथे पुन्हा एकदा ईमेल ID टाका। खाली तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचे आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला काही उदाहरणे दिसत असतील, त्याप्रमाणे तुम्ही आपले पासवर्ड जे आहे ते तयार करू शकता। कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा तोच पासवर्ड टाका। नंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाका। येथे पुन्हा एकदा टाका। येथे तुमचा जेंडर विचारला गेला आहे, तर येथे तुम्ही मेल फिमेल जे काही असाल ते सिलेक्ट करा। येथून तुमचे कास्ट सिलेक्ट करून घ्या। येथे तुमचा व्हॉट्सअप नंबर विचारला गेला आहे, तर ज्या नंबरवर तुमचे व्हॉट्सअप असेल ते नंबर येथे टाकून घ्या। या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता टाका। खाली तुमचे गाव व शहराचे नाव टाका। येथून जिल्हा निवडून घ्या। या ठिकाणी तुमचे पिनकोड टाका। खाली तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्याकडे स्मार्टफोन आहे काय, तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचे आहे। नंतर हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी जर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल, म्हणजेच तुम्ही जर पदवीधर असाल तर बॅचलर्स हे ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर PG अँड अबव हे ऑप्शन सिलेक्ट करा। खाली तुम्हाला विचारला गेला आहे की योजना दूतची माहिती तुम्हाला कुठून मिळाली, तर या ठिकाणी तुम्हाला मीडिया किंवा ॲडव्हर्टाइजमेंट किंवा न्यूज, इव्हॅन, एम्प्लॉयर, एम्प्लॉयमेंट ऑफिसर, TPA, कॉल फ्रॉम मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष, अदर्स इत्यादी ऑप्शन पाहायला मिळतील। तर यापैकी ही माहिती तुम्हाला ज्या माध्यमातून मिळली असेल ते ऑप्शन येथे सिलेक्ट करा। मी येथे पहिले ऑप्शन सिलेक्ट करतो। नंतर खाली कन्सेंट बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करून सर्वात खाली या। आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करून रजिस्टर बटनावर क्लिक करा। आता तुम्हाला तुमचे प्रोफाईल जे आहे ते कंप्लीट करायचे आहे, तर कंप्लीट प्रोफाईल यावर क्लिक करा। तुम्ही भरलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। खाली आल्यावर एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे। तर अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करून तुमचे आधार कार्ड निवडा। त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करा। नंतर हू हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग द फॉर्म्स या ठिकाणी तुम्ही जर स्वतः फॉर्म भरले असाल तर सेल्फ हे ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुम्ही सेतू केंद्र, एखाद्या योजना दूताच्या माध्यमातून किंवा कॉलेजवरून फॉर्म भरले असाल तर ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। नंतर ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे ते जिल्हा येथून सिलेक्ट करा। येथे तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स विचारला गेला आहे, तर कोर्स किंवा स्ट्रीम या ठिकाणी BA BSc BCom जे काही तुमचे कोर्स झाले असेल ते टाका। खाली ब्रांच टाका। हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। नंतर तुमचे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे नाव टाका। या ठिकाणी ज्या वर्षी तुम्ही पास झाले ते वर्ष सिलेक्ट करा। येथे तुमचे पर्सेंटेज किंवा स्कोर टाका। आता येथे तुम्हाला तुमची मार्कशीट जे आहे ते PDF मध्ये अपलोड करायचे आहे।
तर चूज फाईलवर क्लिक करा, डॉक्युमेंट निवडून अपलोड बटनावर क्लिक करा. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती एकदा नीट चेक करून घ्या, कारण ही माहिती तुम्हाला एडिट करता येणार नाही. सर्व माहिती बरोबर असल्यास ॲड टू लिस्ट यावर क्लिक करा. नंतर खाली सेव्ह बटनावर क्लिक करा. तुमचे प्रोफाईल हे पूर्णपणे तयार झालेले आहे. आता तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचे आहे. तर सर्वात अगोदर सेटिंगवर जाऊन डेस्कटॉप साईट करून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला मॅचिंग जॉब्स असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा. काही ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता लोकेशन टाईप येथे अर्बन व रुरल यापैकी तुम्हाला पाहिजे ते ठिकाण सिलेक्ट करा. नंतर तुमचे ब्लॉक सिलेक्ट करा. त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करून सर्च बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुमच्या लोकेशनमध्ये किती वॅकेन्सीज आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. अप्लाय करण्यासाठी अप्लाय यावर क्लिक करा. आता तुमचे काम जे आहे ते पूर्ण झालेले आहे. ॲप्लिकेशन यावर क्लिक करून तुम्ही तुमचे ॲप्लिकेशनचे स्टेटस जे आहे ते पाहू शकता. तसेच सर्वात शेवटी डोळ्याच्या चिन्ह यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची अर्जाची संपूर्ण माहिती जी आहे ते पाहायला मिळेल. तुम्हाला जर हे अर्ज रद्द करायचे असेल तर विड्रॉ यावर क्लिक करून तुम्ही तुमचे अर्ज जे आहे ते रद्द करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आपले फॉर्म जे आहे ते भरू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती व अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.